शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपली भाताच्या तरव्यांची बऱ्यापैकी तयारी सुरू आहे. अर्थात आपण जे पेरलेलं जे भात आहे ते बऱ्यापैकी उगवलेलं आहे. मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत आहेत हे आपल्याला कळतच आहे. कारण यावर्षी पावसानं थोडंसं सुरुवात करतानाच लवकर केली, त्यामुळे आपलं शेतीचं यावेळेसचं खरीपाचं जे नियोजन आहे थोडंसं आपल्याला विस्कळीत होताना दिसतंय. जे तरवे आता आलेले आहेत ती भात शेती पुनर्लागवडीसाठी जेव्हा आपण ती रोपं घेऊ तेव्हा या ऊन पावसाच्या खेळामुळे थोडीशी पिवळी पडताना ही रोपं दिसलेली आहेत. म्हणजे आपल्याला या वर्षी भात लागवड करताना बरीचशी कसरत करावी लागणार आहे. आणि या कसरतीवर एक उपाय म्हणूनच आता सध्या नव्यानं एक तंत्रज्ञान उदयाला येतंय, ते म्हणजे प्रोमॅट तंत्रज्ञान. या भातशेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे, हे जे तंत्रज्ञान आहे ते कसं आहे, लागवड करताना कशी करायची, त्याचे फायदे तोटे काय आहे. जेव्हा आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही रोपं तयार करू तेव्हा ती रोपं आपल्या शेतामध्ये जेव्हा पुनर्लागवड करणार आहे त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाटण तालुक्यातील मणदुरे गावचे आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी सोमनाथ पाटणकर सर. पाटणकर सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार. नमस्कार. पाटणकर सर, भात शेती म्हटलं तर एक आपल्या दुर्गम भागामध्ये म्हणजे पाचगणी, वाई, महाबळेश्वर किंवा पाटण ज्या साईडला खूप जास्त प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे तिथे आता भात शेती खूप चांगल्या पद्धतीनं होताना दिसते. सध्याची भाताची स्थिती काय आहे, काय सांगाल याविषयी? छान प्रश्न विचारलाय तुम्ही. ह्या प्रश्नाचं या वर्षीच्या वातावरणाकडे बघताना अनपेक्षितपणे सुरू झालेला लवकर पाऊस आणि तोही न उघडण्याची किंवा उघडझाप जो दरवर्षी होतो तो न झाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पेरणी कोणत्याही पिकाची पेरणी करणं अशक्य झालंय किंवा करताना त्यांना अडचणी येत आहेत. कारणच हे आहे की ओलावा जमिनीतला हटत नाहीये आणि ह्यामुळे सर्वच पिकांवरती त्याचा परिणाम झालेला आहे. प्रामुख्यानं भात पिकावर होण्याचं कारण हे आहे की भात हे कोरडवाहू पीक आहे. वार्षिक पिकांमध्ये एकदाच शेतकरी त्या पिकातून उत्पादन घेत असतो. तर ह्या भात उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याचं कारण हेच आहे की पाऊस जो चालू झाला तो थांबला नाही आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात पडला की लागणीची ज्यावेळी वेळ असते त्यावेळेच्या पद्धतीनं तो सुरू झाला. आता याच्यावरती जे शेतकरी अडव्हान्समध्ये ज्यांच्याकडे पहिल्यापासून तयारी होती त्यातल्या एक हाताच्या बोटावर मोजणे इतके, ज्याला आपण म्हणून 1-2-3% लोकांनी आपला तरवा, ज्याला आपण तरवा म्हणतो, नर्सरी जी असते भाताची त्याला तरवा म्हणतात, तर तो तरवा पेरण्यास घेतला. पण त्यांच्यामध्ये पाऊस सलग चालू झाल्यामुळे काही प्रमाणात तरवा उगवला नाही, काही उगवला तर तो अशक्त उगवला आणि ज्यांना तरवा पेरायचा होता ते अक्षरशःपणे मागे राहिले आणि आता त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की रोपही नाहीये भाताचं आणि आता नवीन लागवडही करता येत नाही कारण जमिनीतला ओलावाही हटत नाही. अगदी खरं. हे आता बऱ्यापैकी जर पाहिलं तर बऱ्याचशा भागामध्ये जिथं लागवड झालेली आहे, जिथं पेरणी झालेली आहे भाताची, तिथले तरवे थोडेसे पिवळे पडताना पण दिसतात. ह्याच्या मागची कारणं काय आहेत? यामध्ये आता मॅडम 2 वेगवेगळे विषय आहेत. एक आहे की तरवा पिवळा पडणे आणि एक आहे की जे भात आपण कुरीनं पेरलेलं असतं तो पिवळा पडणे आहे. या 2 भागांमध्ये विषय असा आहे की शेतकरी मुख्यत्वे करून जर तरवा पिवळा पडत असेल तर त्याच्या जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण बी टाकतो तर त्यानंतर ओला ताण येणं आणि त्या ओल्या ताणामुळे तरवा पिवळा पडणे, कारण सततच्या पाण्याच्या कंडिशनमुळे तरव्यामध्ये हा पिवळसरपणा येऊ शकतो. तर अशा वेळेला शेतकऱ्यांनी सोपं सोल्युशन आहे. एकतर 1 किलो युरिया साधारणपणे 1 गुंठे एरियामध्ये टाकून द्यायचंय. हे शक्य नसलं तर 1% युरिया आपल्या रोपांवरती फवारायचा आहे. अच्छा, ओके. ही झाली तरव्यावरची गोष्ट. आता हेच जर सपोज आपण जे पेरलेलं भात आहे, ज्याला कुरीनं लोक पेरतात, ज्याला आपण ड्रायलँड पॅडी म्हणूयात किंवा अपलँड पॅडी म्हणून, तर हे ते परिस्थिती अशी असते की शेतकरी उन्हाळ्यामध्ये इथे शेणखत टाकत असतो मोठ्या प्रमाणात आणि शेणखत मूळचं गरम असल्यामुळे, पूर्ण कुजलेलं नसल्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या किडी, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं खोडकिडा आहे, वाळवी आहे, हुमणी आहे, हे मुख्यत्वे करून पेरणीच्या भाताला प्रॉब्लेम करतात किंवा पेरणीच्या भाताला अडचणी करतात जर ते मोठ्या प्रमाणात तिथे वाढले तर. आता अशा वेळेला भात पिवळं का पडतं त्याचं कारण आहे की ह्या सगळ्या ज्या किडी आहेत ही त्या झाडाच्या मुळ्या खात असतात. अच्छा. तर मुळ्या कधी खातात, जर सपोज आता हा जो पेरणीचा भात आहे हा कुठे होतो तर जिथे पावसाचं प्रमाण मध्यम आहे. अति पावसाच्या भागामध्ये चिखलनीनं भात लागवड होते. बरोबर. आणि जिथे मध्यम पाऊस आहे किंवा कमी पाऊस आहे इथे आपल्याला ती पेरणीची लागवड दिसते. तर इथे जर पाऊस उघडझाप झालं
तर जमिनीमधलं मॉइश्चर निघून जातं आणि जे शेणखतामधून गेलेली वाळवी हुमणी आणि अधिकची जमिनीमधली वाळवी हुमणी हे अंडी घालून त्यानंतर त्यांची फिडिंग चालू होते. हे सगळं फिडिंग जे आहे ते मुळांवरती असतं. तर जसं मॉइश्चर कमी झालं की ह्यांचं जे नवीन रूट्स असतात जे झाडाला आलेले असतात किंवा आपण ज्याला पेरणी करतो त्याला तरुण वयात रोपं असतात किंवा अगदी बाल्य वयात असतात, तर त्यावेळेला नवीन मुळ्या फुटतात. तर ह्या मुळ्या तरुण असल्या कारणानं किंवा त्या गोड असल्या कारणानं सुकृतचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या मुळ्यांवरती हे किडी खात असतात. बरोबर. हा एक प्रकार. दुसरा, मूलद्रव्यांची कमतरताही असू शकते, अन्न मूलद्रव्यांची, ज्याच्यामध्ये नत्र प्रामुख्याने आहेच, पण त्याबरोबर फेरस नावाचाही एक मूलद्रव्य आहे जो मध्यम किंवा दुय्यम प्रकारचा आहे, पण तो सुद्धा असू शकतो. तर अशा वेळेला शेतकऱ्यांनी फवारणी घेत असताना आपल्या पिकावरती कोणतंही एक टॉनिक आणि 19-19-19 ट्रिपल ग्रेड जे आपले आहे किंवा त्याच्यामध्ये अजून एक ग्रेड आहे 13-40-13, तर ह्याचं प्रमाण घ्यावं आणि ते फवारणी करावं. तर ते तात्पुरत्या 8 दिवसाच्या काळामध्ये तुमचा पिवळसरपणा घालवू शकतं. हा झाला की अन्न मूलद्रव्यांची कमतरता असेल तर. पण जर सपोज तो वाळवी हुमणी किंवा त्यांनी जर खात असतील तर तुम्हाला मग बायोलॉजिकली त्याला कंट्रोल करणं आहे, कारण केमिकली किंवा रासायनिक दृष्ट्या वाळवी हुमणी कंट्रोल करणं जरा किचकट असतं. तरीही त्याच्यामध्ये जर लोकांना कंट्रोल करायचंच आहे किंवा त्याच्यामध्ये जर खूप मोठा प्रादुर्भाव दिसत असेल तर मेटारायझियम नावाचा जो बायोलॉजिकल जीवाणू मिळतो तो जमिनीमध्ये जर आपण सोडला तर तो हळूहळू परजीवी प्रमाणे काम करून वाळवी हुमणींना नष्ट करण्यासाठी मदत करतो. अच्छा, अशा तरव्यांमधली रोपांवर जर काही ट्रीटमेंट केली नाही शेतकरी बंधूंनी आणि तशीच पुनर्लागवड केली तर भविष्यात काय काय तोटे होऊ शकतात? आता कसं असतं मॅडम की अशक्त गोष्ट ही अशक्तच उत्पादन देणार. तर ह्या परिस्थितीमध्ये बघता जर सपोज शेतकऱ्यांनी त्याची मूलद्रव्यांची काळजी नाही घेतली किंवा त्याला सशक्तपणा होण्यासाठी जर रोपांची काळजी नाही घेतली तर तीच रोपं पुन्हा जाणार आहेत शेतामध्ये. तिथं शेतामध्ये गेल्यानंतर ऑलरेडी त्यांची प्रतिकारक क्षमता किंवा हेल्दीनेस हा कमी असल्या कारणानं तिथे त्यांचं उत्पादनाच्या मध्ये वेळोवेळी जसं आपण फुलांच्या स्टेजमध्ये असेल, दाणे भरण्याच्या स्टेजमध्ये असेल किंवा किडींना प्रतिकार करण्याच्या स्टेजमध्ये असेल, तिथं ते आपल्याला परिणामकारक मागे सरताना दिसतील किंवा तिथे आपला तो शेतकऱ्यांचा तोटा होताना दिसेल. म्हणजे शेतकरी बंधूंनी नियोजनपूर्वकच हे पुनर्लागवड करणं गरजेचं आहे, कारण मुळातच आपली एकतर पेरणी उशिरा झाली आहे, त्यात आपले तरवे पिवळे पडलेत किंवा रोपांची मर वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात होणारा तोटा ओळखून आतापासूनच नियोजन करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये तुम्ही नव्यानं एक प्रोमॅट तंत्रज्ञान यासाठी आणलेलं आहे. नेमकं काय आहे ते तंत्रज्ञान, किती फायद्याचं आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी? मूलतः आपण ज्याला प्रोमॅट टेक्निकचा विचार करतो ही जापनीज पद्धत आहे, जी जपानमध्ये पहिल्यांदा चालू झाली. मी ज्यावेळेला माझं कृषी शिक्षण घेत होतो, मास्टर्स असेल तर त्याच्यानंतर मी बियाणे प्रक्रियांच्या कंपन्यांमध्ये आम्ही ज्याला शास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो, तर ह्या टेक्निकला पुढे घेऊन जात असताना भारतामधले जे काही पुढच्या येणारे अडचणी आहेत आणि जपानमधल्या शेतीमध्ये वाढणारं उत्पादन ह्याचं कॉम्पिटिशन बघता आपल्या लक्षात आलं की भात हा एक असं पीक आहे की जे सगळे लोक जास्त प्रमाणात खातात आणि ते भविष्यात जाऊन धोक्यात येऊ शकतं. मग आता ह्याच्यात मुख्यत्वे करून काय आहे तर भात शेती ही खूप कष्टिक आहे. त्याच्यामध्ये मजुरांचे खूप इन्व्हॉल्वमेंट आहे, कारण ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मजूर लागतो. आपल्याकडे आत्ताची परिस्थिती बघता मजुरांचा तुटवडा जाणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जे बियाणं मिळतं की शेतकरी जे स्वतःच्या घरचं बियाणं वापरतो, कारण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे बियाणं ज्याला आपण व्हरायटी म्हणतो आणि दुसरं आहे संकरित बियाणं ज्याला म्हणतो आपण हायब्रिड्स. तर संकरित बियाण्यांमध्ये आहे ना बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स्ड आहे, त्यामुळे तिथे उत्पादन मोठं होऊ शकतं, कारण रोगप्रतिकारक क्षमता ह्या त्या सगळ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजिकली आपण त्यात इन्कॉर्पोरेट केलेल्या असतात. इकडे काय होतं की व्हरायटी ज्या असतात त्या सिलेक्शन बेसिसवरती डेव्हलप झालेल्या असतात. म्हणजे कुठल्या तरी भागामध्ये ती चांगली सापडली, मग ती संशोधन केंद्रात आली, मग तिला अजून इम्प्रोव्हाइज केलं आणि उत्पादनाच्या दृष्टीने पुढे घेऊन गेलो. पण ह्या व्हरायटीच्या बरोबर पण ज्याला जेनेटिक मेकअप ज्याला आपण म्हणूयात, जनुकीय जो त्याचे पोटेन्शियल्स आहेत ते पूर्णपणे वापरता येत नाहीत. त्याचं कारणच असतं की त्या व्हरायटीज ह्या डोमेस्टिक सिलेक्शन मधून आलेल्या असतात. तर अशा वेळेला काय होतं की इंद्रायणी आहे, वाडा कोलम आहे, मागच्या काळामध्ये असणारे घनसाळ असेल किंवा अजून बाकीच्या व्हरायटीज ज्याला जाती म्हणतो आपण, तर ह्याचं उत्पादन मूळचं कमी असतं. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की मूळचं उत्पादन कमी, रोगप्रतिकारक क्षमता कमी, त्याच्यानंतर बियाण्यांमध्ये भेसळ किंवा ज्याला आपण खेड म्हणतो रादर दॅन क्रॉप ती, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येणारे त्याच्यावरती हार्मोनल चेंजेस ज्याच्यामुळे कधी कधी भाताच्या उत्पादनामध्ये मार बसतो, बरोबर, म्हणजे फ्लॉवरिंगच्या फेजला. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मजूर कमी, याचा अर्थ यांत्रिकीकरण वाढणार. तर यांत्रिकीकरणाला आपण तरव्यातलं रोप वापरू शकत नाही. तर अशा वेळेला कोणतं अशी टेक्नॉलॉजी वापरली, कोणती अशी गोष्ट केली तर ती
समाजामध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, उत्पादन वाढवणारी ठरेल आणि ते उत्पादन कंटिन्युअसली पुढे घेऊन जात असताना गुणवत्तापूर्ण होईल. ह्या उद्देशाचं ज्यावेळेला आपण नियोजन करतो संशोधनात्मक दृष्ट्या, तर तिथे आम्हाला एक उत्तर दिसलं, प्रोमॅट टेक्निक. तर ज्यावेळेला आम्ही बियाणे कंपनीत एका काम करतो त्यावेळेला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तयार करून झाल्या होत्या, पण त्या हायब्रिडसाठी. मग आम्ही विचार केला, ज्यावेळेला मी माझी नर्सरी चालू केली त्याला माझ्या असं लक्षात आलं की आपण हीच टेक्निक जातींसाठी सुद्धा वापरू शकतो आणि मग आम्ही त्याच्यामध्ये काम चालू केलं. ह्या टेक्निकचं बेसिक मूळ जे आहे ते दोनच आहेत. एक यांत्रिकीकरणाला पूरक भात रोपांची व्यवस्था करणं आणि दुसरं की ज्या जाती आहेत भाताच्या त्यांच्यामध्ये असणारं जे जेनेटिक मेकअप, ज्याला आपण त्याच्यातलं पोटेन्शियल म्हणूया, जेनेटिक पोटेन्शियल, त्याला एनहान्स करताना पिगमेंटेशन किंवा हार्मोनायझेशन करून आपण त्याला कसं मोठं उत्पादन वाढवून देऊ शकतो किंवा उत्पादनामध्ये भर करू शकतो ह्याचा प्रयत्न करणे. अच्छा, या तंत्रज्ञानामध्ये लागवड कशी होते? हा, आता नॉर्मली काय असतं की एक जो ट्रे असतो हा साधारणतः 22 सेंटीमीटर रुंद आणि 60 सेंटीमीटर लांबीचा असतो. ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला रोप तयार करतो त्याला एक मीडिया लागतो. तो मीडिया आपण वापरल्यानंतर 21 दिवसामध्ये आपण रोप बनवतो. हे 21 दिवसाचंच रोप का किंवा 27 दिवसाचं रोप का, तर संशोधन केंद्रांमध्ये किंवा जेवढे आतापर्यंत सायंटिस्ट झालेत किंवा संशोधक झालेत हे सगळ्या गोष्टी माहित होत्या की 21 ते 27 दिवसांच्या वरचं जर रोप असेल तर जितके दिवसाचं लेट रोप तेवढंच उत्पादन कमी कमी येत जातं. अच्छा, हा, तर तरव्यांमधून ज्यावेळेला आपण रोप घेत असतो काढून त्यावेळेला नॉर्मल पद्धत ही असते शेतकऱ्यांची की ते मुळ्या तोडतात. पहिल्यापासून सगळं मूळ हातात येत नाही बरोबर, आणि त्याच्या अपोजिट त्या मुळ्या तोडल्या जातात. तर पुन्हा ज्याला आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेला भात रोप सेट व्हायलाच कमीत कमी 25 दिवस जातात. तर ह्या परिस्थितीमध्ये भाताचं उत्पादन 30 दिवसांनी पुढे सरकतं, एक विषय. दुसरा की ते मुळ्या तुटल्यामुळे जी रिजनरेशन फेज आहे पुन्हा मुळ्या फोडण्याची, तर ती व्हेजिटेटिव्ह फेज इम्पॅक्ट करते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे भाताचं उत्पादन कमी व्हायला चालू होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण. हा, तर ह्या कारणाला आम्ही असं उत्तर काढलं की प्रोमॅट टेक्निकमध्ये आम्ही ज्याला जो ट्रे देतोय त्यांना तर त्यांनी फक्त तो चिखलात टाकायचा. एक दिवस जर एक तासभर जरी भिजला तर तो अख्खीच्या अख्खी रोपं अख्ख्या मुळांसहित निघतात बाजूला आणि ती आहे अशी लावल्यानंतर अगदी 8 दिवसात सेट होतात. आता 8 दिवसात सेट झाल्यानंतर माझा जो 30 दिवसांचा पिरियड होता तो मी 21 दिवसांनी कमी केला. बरोबर, तर माझी जी प्रोडक्टिव्ह फेज आहे ती 21 दिवसांनी लवकर चालू होते. खरं, जर त्या पिकाला योग्य वेळ योग्य पद्धतीने मिळाली प्रत्येक फेजमध्ये तर तो जास्त उत्पादन देण्यासाठी प्रयत्न करेल. खरं, तर ह्या गोष्टींमध्ये आता काय आहे की 21 दिवसांचं रोप आणि 45 दिवसांचं रोप, शेतकऱ्याच्या तरव्यामध्ये 45 दिवसांपर्यंत रोप राहतं आणि आमच्याकडे आम्ही 21 ते 27 दिवसातलंच रोप देतो. तर ह्याच्यामध्ये गंमत काय आहे की ज्यावेळेला 27 दिवसांचं किंवा 21 दिवसांचं रोप देतो तर ते 15 सेंटीमीटरचं असतं आणि शेतकरी जे रोप घेतो ते अगदी त्याचं 25, 30, 45 सेंटीमीटर पर्यंत रोप असतं, कारण ते मोठं असतं, जमिनीमध्ये गेल्यामुळे मुळा खोल गेलेल्या असतात. तर अशा वेळेला आमचं शेतकऱ्यांना म्हणणं असतं की नवीन पद्धत आहे, तुम्ही ज्या भाताच्या पद्धतीमध्ये आपण 10 रोप एका ठिकाणी लावतो किंवा 5 रोप लावतो त्याच्याऐवजी हे 2च रोप लावा आणि लावताना फक्त जे चिखलावरती आपण भरमसाठ पाणी ठेवतो ते ठेवू नका, ते संपूर्ण पाणी काढा, रोप लावा. 8 दिवस चिखलावरती पाणी कमी ठेवा. ओके, चिखलावरती खत टाकू नका. 8 दिवसानंतर ज्याला रोप सेट झालं असं लक्षात आलं की चिखलावर खत टाका आणि पाणी चालू करा. अच्छा, पहिला 1 महिना ते पूर्ण रान मोकळं मोकळं दिसतं, अगदी म्हणजे रोपं नाही तसं दिसतं. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला फुटवा चालू होतो. तिसऱ्या महिन्यामध्ये ते अगदी 50-70% गच्च भरलेलं दिसतं. चौथ्या महिन्यामध्ये अगदी पूर्ण गच्च असतं, म्हणजे शेजारचा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये फरक कळणार नाही. ज्या दिवशी काढायला मजूर तिथे जातात तर त्यांच्या एका मुठीमध्ये एक सुद्धा तो जो क्लम्प ज्याला आम्ही म्हणतो एक स्पॉट तर तो सुद्धा बसत नाही. त्याचं कारण असतं की ही टेक्नॉलॉजी आहे ही फुटव्यानं सपोर्ट करते. बरोबर, आपण ज्याला ट्रॅडिशनल पद्धतीनं भात लावतो तर त्यात फुटव्यांची संख्या कमी असण्याचं कारण आहे की आपण ज्या व्हरायटीज करतोय ना त्याच्यामध्ये जेनेटिक मेकअप कमी आहे आणि ह्या गोष्टींना आम्ही खतांच्या दृष्टीनं मग आम्ही शेतकऱ्यांना मागून खतांच्यासाठीचा जो काय सपोर्ट आहे तो देतो, पण कसा प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट करतो, त्या पिकाची खरी गरज काय समजतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना रेकमेंडेशन देतो. आजचा हा सगळ्यात मोठा इश्यू आहे की विदाऊट डायग्नोसिस आपण पिकांना रेकमेंडेशन करत असतो. अगदी खरं. बरं, आता हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरायचं तर त्याच्या मागचे फायदे तोटे काय काय आहेत? हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांचा फायदा तोटा समजून घेत असताना ही टेक्निक कशी उपयोगाची हे समजत. एक तर ह्या वर्षी आपण बघितलं की अप्रत्यक्षरित्या अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला, लवकर पाऊस चालू झाला. अशी मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही ज्यावेळेला 2017 पासून मी ह्याची टिपणं ठेवतोय, ह्या वर्षीचा पाऊस हा 2020च्या पावसाच्या कम्पॅरिझनमध्ये आला होता. लवकर चालू होणे, कंटिन्युअसली चालू राहणे आणि मध्ये मोठा गॅप देणे. ह्या वर्षी अशीच परिस्थितीचा टाईपचा पाऊस दिसतोय, हा पॅटर्न आहे.
आता ह्या पॅटर्नमध्ये काय होतं की ज्याला पाऊस लवकर चालू झालाय तर लोकांना रोपांची उपलब्धता होत नाहीये. हो. तर लोकांनी जमिनीत रोपं टाकण्यासाठी जो मजूर खर्च करणार असतात किंवा करायचं असतं तेवढ्याच किमतीमध्ये त्यांना इथं रोप मिळतं. एक विषय. दुसरा, शेतकऱ्याच्या फील्डवरती किंवा तरव्यावरती त्यांना कीड, रोग, खतांचं नियोजन करावंच लागतं. 99% भात शेतकरी हे करत नाहीत. हो. तर ते आम्ही इथेच करून देतो आणि आम्ही सांगतो की आम्ही ह्याच्यावर स्प्रे केलेले आहेत किंवा ह्याच्यावरती आम्ही योग्य त्या गोष्टी ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत. तुम्हाला 2 महिने तरी कीड किंवा रोग ह्याच्यावरती दिसणार नाही. बरं. न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आम्ही त्यांना मागून सपोर्ट देत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं जसं मजूर कमी होतोय तसा ह्या गोष्टींमध्ये आपल्याला यांत्रिकीकरण येणार. तर यांत्रिकीकरणाला पूरक एक व्यवस्था उभी केली आम्ही. उद्या जाऊन शेतकरी यंत्र जास्त घ्यायला चालू करतील त्यावेळेला त्यांना हे पूरक व्यवस्था आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, उत्पादनात या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी 10% ते 2.5 पट इथपर्यंत उत्पादन वाढ मिळू शकते. आम्ही प्रयोग केले आणि ते सक्सेसफुली झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच विषय आहे की शेतकऱ्यांना भात उत्पादन वाढवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना पूरक व्यवस्था करत असताना ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना फक्त इको फ्रेंडली पुढे यायचं आहे. अच्छा. आणि तो प्रयोग करत असताना पहिल्या वर्षी तुम्ही ज्यावेळेला तो करताय त्याला पुरेपूर करून बघा. एकदा तुम्हाला त्याचा या वर्षीचा अनुभव आला की पुढच्या वर्षी मी तुम्हाला गॅरंटी देतो की कितीही न कष्ट करणारा शेतकरी जरी असला तर त्याला 15 फुटवे निघतात एका क्लमच्या शेजारी. आणि जर खूप चांगला शेतकरी असेल तर आमच्याकडे 65 फुटव्यांपर्यंत निघालेलं उत्पादन आहे. छान. आणि सगळ्यात महत्वाचं सर आहे की तुमच्याकडून रोप शेतकऱ्याकडे जात असताना 2 महिने शेतकऱ्याला कसलीही ट्रीटमेंट घ्यायची नाहीये. म्हणजे तो जो खर्च आहे शेतकऱ्याचा किंवा ते जे नियोजन आत्ताच्या या पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे ते बऱ्यापैकी हे शेतकऱ्याचं साधलं जाणार आहे आणि भविष्यात येणारं उत्पादन हे वाढलं जाणार आहे. पण आता जेव्हा आपण ह्या टेक्निकचा वापर करून आपल्या शेतामध्ये रोपांची लागवड करणार आहे किंवा लागण करणार आहे त्या दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? लागण करताना फक्त 2 गोष्टी समजून घेणं की एक, माझा चिखल तयार होत असताना माझ्या चिखलाला पाणी जे वरती राहतं ते कमी करणं आहे. रोप लावताना आपलं रोप 15 सेंटीमीटरचं असतं त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर ते चिखलाच्या आतपर्यंत जाईल. तर वरच्यावर ज्याला आपण रोप लावतोय तर पहिले 8 दिवस फक्त घाबरण्याची परिस्थिती तयार असते कारण त्या तंत्रज्ञानाशी लोकांची मैत्री नाहीये, ओळख नाही. तर त्यावेळेला फक्त एक 8 दिवस रोप जगण्यासाठी तुमचं पाणी चिखलावरती जे आहे ते कमी राहणं गरजेचं आहे. आणि दुसरं, 8 दिवस पूर्ण झाले की त्याला खत टाकणं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दर महिन्याला जी वाढ दिसत जाईल तसं तसं शेतकरी पुढे पुढे त्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊ शकतो. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जो पण शेतकरी आमच्या तंत्रज्ञानाने आज तागायत ज्यांनी लागवड केली, आमचे लाखो प्रयोग झाले, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला असं दिसलंय की शेतकरी सगळ्यात शेवटी सांगतो की साहेब 1 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये जर आम्हाला 30 किलो किंवा 35 किलो भात मिळत होता तर तोच आज आम्ही इकडे 65 ते 70 किलो काढतोय. आम्ही फक्त 10% उत्पादन वाढीचा विश्वास देतोय. पण जर चांगला कष्टाळू शेतकरी असेल तर तो अगदी 2.5 पट पर्यंत ह्या तंत्रज्ञानानं उत्पादन वाढवू शकतो. छान. सर, आता मगाशी तुम्ही म्हणालात की या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना थोडी यांत्रिकीकरणाची गरज भासते शेतकऱ्यांना. पण ज्या शेतकऱ्यांकडे या सोयी सुविधा उपलब्ध नसतील ते शेतकरी या रोपांची लागवड करू शकतात का? जसं चिखलनी करून शेतकरी नेहमी पारंपरिक पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं? ऍक्च्युली आता अजून यांत्रिकीकरण हे खूप प्रकल्प झालेलं नाही भात शेतीमध्ये. अजून त्याच्यामध्ये संशोधनाला वाव आहे. तर अशा वेळेला आता आम्ही जे भात रोप देतोय हे चिखलनीच्या भातांना देतोय आणि चिखलनीचेच लोक हे भात रोप लावतायत. फक्त आता जे मजूर कॉस्ट आहे हा सगळ्यात मोठा घन विषय आणि गंभीर विषय झाला. तर त्याला उत्तर म्हणून ज्याला यांत्रिकीकरण येईल तर त्यासाठी आम्हाला तयार राहणं आहे. कारण संशोधन हे पुढच्या 10 वर्षांचा विचार केल्याशिवाय डिझाईन करता येत नाही. शेतकऱ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी देत असताना आमचं अल्टिमेट एम हेच राहील की शेतकऱ्यांचं कष्ट कमी व्हावेत, त्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांना दर्जेदार उत्पादन मिळावं, दर्जेदार बियाणं मिळावं आणि यांत्रिकीकरणाला पूरक असताना त्यांचा खर्चही कमी व्हावा. तर जाऊन भात शेती ही तुम्हाला किंवा शेतकऱ्यांना ही संपन्न बनवू शकेल. अगदी. सर, आत्ताची पावसाची परिस्थिती पाहिली तर एकतर मुळात पाऊस मे महिन्यामध्ये खूप लवकर सुरू झाला आणि आता सतत पाऊस चालू आहे. मधल्या काळामध्ये तर खूप पाऊस झाला की शेतकऱ्याला पेरणी करायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये आणि ह्या पेरण्या उशिरा झाल्या आणि बऱ्यापैकी शेतकऱ्याचं गणित बिघडलं. या दरम्यान जर उशिरा पुनर्लागवड झाली आणि त्यातल्या त्यात जर तरव्यांची परिस्थिती वाईट असेल आणि अशा परिस्थितीत लागवड झाली तर शेतकऱ्याचा किती तोटा होऊ शकतो किंवा अशी पुनर्लागवड न करणं किती फायद्याचं होऊ शकतं शेतकऱ्यांना? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सशक्त रोप लावणंच
भात शेतीमध्ये भविष्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरतं. तुमच्याकडे अशक्त रोप असेल किंवा रोप नसेल तर तुमच्याकडे आमच्यासारखा प्रोमॅट टेक्निकचा पर्याय आहे, तो तुम्ही वापरू शकताय. आम्ही तुम्हाला संपूर्ण तंत्रज्ञानाची जी काही मदत आहे किंवा जो काही मागून लागणारा सपोर्ट आहे तो आम्ही 100% पुरवतोय प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन. त्याबरोबर जर सपोज तुमच्याकडे सशक्त रोप आहे आणि काही गोष्टींमुळे ते तुम्हाला लागवड योग्य वाटत नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये साशंकपणाने जाऊ नका. त्यापेक्षा तुम्ही प्रोमॅट टेक्निक वापरा. या वर्षीचा अनुभव पुढच्या वर्षी तुम्हाला उत्पादन वाढीसाठी पहिलं प्रगतशील पाऊल असेल. तर तुम्ही प्रोमॅट टेक्निकचा जास्तीत जास्त जर वापर करू शकला शेतकरी लोकांनी तर आम्हाला विश्वास आहे की एक दिवस असा येईल की जिथे सगळे लोक प्रोमॅट टेक्निकनं भात शेती करायला चालू करतात. अजून एक सर प्रश्न असा की ज्या शेतकऱ्यांनी समजा पुनर्लागवड केलेली आहे आपल्या शेतातल्या तरव्यांमधूनच आणि मरीचं प्रमाण जर जास्त असेल त्या रोपांमधलं आणि आपल्याकडची रोपं नेऊन लावली तर काही फरक पडू शकतो का? हो, निश्चितच. आता फरक कसा पडतो सांगतो की जे शेतकऱ्यांनी आधी अगोदर रोप जे लावला असेल चिकलनीवरती तर त्याचं वय असेल धरून चालू आपण एक 45 दिवस. माझं रोप लिहून लावल्यानंतर किंवा आम्ही जे प्रोमॅट टेक्निकने दिलेलं रोप आहे हे लावल्यानंतर सपोज धरून चला 21 दिवसांचा काळ आहे. बरोबर. तर ज्या दिवशी काढणी येईल त्या दिवशी फक्त एक 5 ते 10 दिवसांचा गॅप पडू शकतो हार्वेस्टिंगमध्ये. आम्ही तो नोटीस केलाय की तोही जर सपोज जसं शेतकरी काढणीच्या वेळेला एक 10 दिवस अजून लेट करू शकतो किंवा 10 दिवस लवकर काढू शकतो. ह्या फेजमध्ये ठेवलं तर ते दोन्हीही रोपांमध्ये साम्यता येते. हार्वेस्टिंगच्या वेळेला किंवा काढणीच्या वेळेला शेतकऱ्यांना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जरी शेतकऱ्यांनी 45 दिवसांचं त्यांचं स्वतःचं रोप लावलं तरी सुद्धा आपली रोपं नेऊन सुद्धा ती रोपं आपली जे मरीचं प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण गॅप फिलिंग ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करता येऊ शकतं. याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न, आपल्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत जेव्हा आपण ही रोपांची लागवड करतोय तेव्हा त्या दरम्यान आपण शेतकऱ्यांना काय काय माहिती पुरवतोय किंवा काय काय मदत करतोय हार्वेस्टिंग पर्यंत? मी 2017 साली ह्या तंत्रज्ञानाचं पहिलं पाऊल टाकायला चालू केलं आमच्या नर्सरीच्या सेगमेंटमध्ये. त्याच्या आधी मी कंपन्यांसाठी करायचो. तर पहिल्यापासून आमचं पूर्ण ठरलेलं होतं की जो कोणी रोप आपलं घेऊन जाईल किंवा जो ही प्रोमॅट टेक्निक वापरेल त्याला मागून पूर्ण तांत्रिक सल्ला प्रत्यक्ष प्लॉटवरती व्हिजिट करून करायचा. अच्छा. ओके. आता ह्याच्यामध्ये पहिल्या 3-4 वर्षामध्ये लोकांची संख्या हळूहळू वाढायला लागली. तर त्यानंतर मग आम्ही काय केलं की ज्यांनी लागवड केली आणि मला कधी कधी शक्य होत नाही त्याला एकटाच असल्या कारण तर आम्ही काय करतो फोटो मागवतो. अच्छा. फोटोमधून नाही समजलं तर प्रत्यक्ष व्हिजिट करतो. पण प्रत्यक्ष व्हिजिट केल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष प्लॉट भेट दिल्याशिवाय आम्ही लोकांना रेकमेंडेशन देत नाही. आणि ज्यांना रेकमेंडेशन ज्या पिकाची जशी रिक्वायरमेंट आहे तशी रिक्वायरमेंट देतोय, तसं त्यांना खतांचा डोसेस देतोय. बरोबर पिकाच्या बाबतीतला जर कीड रोग नियंत्रण नियोजन असेल तर ते देतोय. त्याच्यानंतर फ्लावरिंग किंवा फ्रुटिंग स्टेजमध्ये सपोज त्यांना काही ऍडव्हान्स टेक्निक्स पाहिजे असतील तर ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. कारण ह्या टेक्निकमध्ये सगळ्यात मोठा विषय भात पिकामध्ये फ्लावरिंग टू फ्रूट सेटिंग ह्या काळामध्ये जर सपोज तुमचं रोग नियंत्रण चांगलं झालं तर तुमचं 25 ते 30% भात पीक वाचवू शकतो. कारण कीड आणि रोग जे फ्लावरिंग आणि फ्रुटिंग काळामध्ये येतात तर ह्याचं प्रमाण आहे ना हे जर आपण तिथे नियंत्रित आणू करू शकलो तर आपलं उत्पादन चांगलं वाढतं. आमच्या तंत्रज्ञानामध्ये काय दिसलं की फुलखाना नावाचा एक विषय असतो की ज्याच्यामध्ये भात आणि भाताचे फुलकाट हार्वेस्टिंगच्या वेळेला जर सपोज 100 किलो भात आपण जर तो ज्याला वाऱ्याने देऊन आपण त्यातले घाण काढतो आणि भात वेगळं करतो तर ह्याच्यामध्ये फॉलन सीड्स ज्याला आपण म्हणतो, ऍक्च्युली इंग्लिश टर्मिनॉलॉजी फॉलन सीड्स आहे. तर 1 क्विंटल जर भात आपण त्याच्यामधून काढलं तर फॉलन सीड्सचं प्रमाण 7.5 किलो असतं ट्रॅडिशनल पद्धतीला. हीच जर पद्धत आपण आमच्या प्रोमॅट टेक्निकच्या रोपाने केली असेल तर तुम्हाला 1 क्विंटलला 1.5 किलो फक्त फॉलन सीड्स मिळतं. सर, या माध्यमातून आता आपण नव्यानं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून आलेलं आहे. परिस्थिती बघता आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे, शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. या तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? योगायोगानं आता यावर्षी आकाशवाणी केंद्राच्या माध्यमानं तुम्ही आम्हाला नोटीस केलं त्याबद्दल तुमचे खरंच आभार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कालांतराने शेतीमध्ये मजूर खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वातावरणाचा हा लहरीपणा बघता शेतकऱ्यांनी प्रोमॅट टेक्निकचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. प्रोमॅट टेक्निकचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाचं जे काय मोठं विजन ठरलंय आपलं की ज्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाला पूरक, तर यांत्रिकीकरणामध्ये शेतकऱ्यांनी भात शेतीमध्ये जास्त उपयोग केला पाहिजे. यांत्रिकीकरण ज्यावेळेला तुम्ही वापरताय त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे प्रोमॅट टेक्निक तुमच्यासाठी किती फायद्याचं आहे. तर शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की जास्तीत जास्त मजूर खर्च वाचवा, जास्तीत जास्त भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर आणूयात.
आणि त्याबरोबर प्रोमॅट टेक्निकचा वापर करून आपण सगळेच आपल्या उत्पादनामध्ये वाढ करूयात. तुमच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी आम्ही सदैव तुमच्याबरोबर साथीला आहोत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे तंत्रज्ञान दृष्ट्या आम्ही तुम्हाला मदत करत राहू. नक्कीच. मला वाटतं शेतकरी बंधूंनो, ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आहे, प्रोमॅट तंत्रज्ञान, जे आता भात शेतीमध्ये नव्यानं उदयाला येतंय आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होतोय, हे मुलाखत ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल. नक्कीच तुम्ही या तंत्रज्ञानाबद्दल जागरूक व्हा, त्याचा अभ्यास करा. सरांच्या नर्सरीला तुम्ही तारळ्याला जाऊन भेट द्या आणि या दरम्यान भाताच्या रोपांची परिस्थिती तुम्हाला तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात बघायला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन पण मिळेल. सर, नक्कीच तुमच्या या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी यावर्षी करतील. भविष्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशा आपण आशा करूया. तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.